नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. संशोधनात्मक किंवा प्रदीर्घ लेखनाला आणि त्यातही इतिहास विषयक असेल तर माध्यमांची जबाबदारी आहे की त्यांनी त्या विषयाचे सविस्तर असं विवेचन करायला हवं. राघोबा खरं तर ह्यांच्या निमित्ताने मराठी वाङ्मयाला दोन फ्रेज म्हणजे दोन वाक्प्रचार म्हणा. एक म्हणजे काका मला वाचवा आणि बारभाईचं कारस्थान. तर तो इतिहास महाराष्ट्राला बऱ्याच अंशी माहिती आहे, पण जर नव्याने त्यात काही प्रकाश पडत असेल तर व्यवसायानं डॉक्टर असलेले, आर्मीमध्ये दीर्घकाळ ज्यांनी सेवा बजावली ते डॉक्टर उदय एस कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं NDTVमध्ये स्वागत आहे. ह्या पुस्तकाचं लोकार्पण होतं आहे प्रतापराव पवार यांच्या हस्ते पुढच्या महिन्यामध्ये. तर त्याची प्रत मी आवर्जून प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही इतिहासाचे प्रत्येक महत्त्वाचे संदर्भ हे जितक्या तुम्हाला तन्मयतेनं खर्च करून पैसे वाचता येत असेल तर जरूर वाचायला हवेत. पण सरांची एवढी छान पुस्तकं आहेत बघा. ही पेशवा ट्रायोलॉजी, पेशवा त्रिवेणी, मराठा सेंच्युरी, पाणीपत, जेम्स वेल्सवरचं पुस्तक आहे, बखर पाणीपतची. तर ही सगळी पुस्तकं तुम्ही घ्या, वाचा. जसं जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकांचं विवेचन आम्ही त्यांच्याच मुलाखतीतनं महाराष्ट्राला सांगितलं. पांडुरंग बलकवडे यांच्याही पुस्तकाचं विवेचन आपण करत आहोत. तर मुख्य प्रवाहातल्या माध्यमामध्ये विशेषतः आता राजकीय रंग सुरू असताना सुद्धा आम्ही हे जाणीवपूर्वक करत आहोत, कारण महाराष्ट्राला याची गरज आहे असं आम्हाला वाटतं. सर, मूळची प्रेरणा काय पण हे पुस्तक राघोबावरती लिहिण्याची? मी सुरुवातीला प्रेरणा जी झाली माझी 2010 साली पहिलं जेव्हा पुस्तक लिहायला घेतलं तेव्हा मला असं वाटलं की जे इंग्रजी इतिहासकारांनी आत्तापर्यंत मांडणी केली आहे, बऱ्याच अंशी त्यांनी मराठी साधनं पाहिलेली नाही आहेत पुरेशा प्रमाणात. त्यामुळे जे प्रेझेंटेशन केलं आहे एखाद्या प्रकरणाचं ते आयदर अपुरं आहे किंवा ते एककल्ली आहे. तर त्यामुळे मला असं वाटलं की आपण पण ह्याच्याबद्दल काहीतरी एक मोनोग्राफ लिहावा. सुरुवातीला फार काय ॲम्बिशन नव्हती, पण नंतर जेव्हा साधनं गोळा करायला लागलो तेव्हा वाटलं की हे काय एका मोनोग्राफमध्ये होणार नाही, पुस्तकच होणार आहे शेवटी. त्यामुळे 2010 साली ॲक्च्युली पानिपतची 250 वर्षी त्यावर्षी पूर्ण होणार होती. त्यामुळे ते 250व्या वर्षी आपण ते पुस्तक छापावं अशा इंटेन्शननी ते सुरू केलं काम. आणि 2011 साली ते 250व्या वर्षीच्या ह्याला छापलं. आणि तेव्हा निनादराव बेडेकर त्यांचं थोडंसं मार्गदर्शन मला झालं. त्यांनी एक पहिली प्रूफ बघितली होती आणि मला काहीच कल्पना नव्हती की हे आपण वन ऑफ पुस्तक होईल, परत पुस्तक मी लिहीन का नाही इथपासून मला शंका होती. मग त्यात काही मला कागद सापडले इंग्लंडला, बखर पानिपतचे, ते सापडले, ते आणले इकडे. त्याचं मोडीतून ते लिप्यांतर करून ते इंग्रजी ट्रान्सलेट केलं. पहिली बखर जी इंग्रजीत ट्रान्सलेट झाली ती त्यावेळेला बखर पानिपतची म्हणून छापली. आता ह्याचा उद्देश इंग्रजीत लिहिण्याचा असा होता की महाराष्ट्राच्या बाहेर हा इतिहास पोचावा, जो पोचला नाही आहे इतके दिवस इंग्रजी भाषेमध्ये. त्याच्यानंतर मी कदाचित पुढचं माधवरावांचं पुस्तक लिहिलं असतं, त्याच्यात हा प्रकार सुद्धा आला असता आणि मी थांबलो असतो. निनादरावांनी मला तेव्हा सांगितलं की आता तुम्ही मागे जाण पहिल्यापासून सुरू करा. तिथून इराव बाजीराव पहिला झाला. त्यामुळे त्याच्यानंतर मी क्रोनॉलॉजिकली पुढे सरकतोय. इराव बाजीरावमध्ये 1707 औरंगजेबाच्या मृत्यूपासून स्टोरी सुरू होते आणि ती बाजीरावच्या मृत्यूपर्यंत जाते. त्याच्या पुढचा काळ नानासाहेबांचा पेशवेपदी असं. आता हे नावं जी मी दिली आहेत, नानासाहेब, बाजीराव वगैरे, ही त्या 20 वर्षातले जो कालखंड भारतीय इतिहासात जी सगळी व्यक्तिमत्व त्यावेळेला वावरत होती, त्याच्यात जे सर्वात प्रमुख व्यक्तिमत्व होतं त्यांच्या नावाने ही पुस्तकं केलेली आहेत. म्हणजे नानासाहेबांच्या काळात अगदी अटक ते कटक वगैरे आपण ते त्याच्याबद्दल बोललो. त्यावेळेला मराठा साम्राज्य जे पसरलं होतं म्हणून ते पुस्तक नानासाहेबांचे झाले. माधवरावांच्या काळात पानिपतच्या नंतर जे झालेला ऱ्हास होता तो परत रिकवर करण्यासाठी त्यांनी जे काम केलं 11 वर्ष, त्यामुळे माधवरावांच्या नावाने झालं. हे पुस्तक राघोबाच्या नावाने होणंच, कारण ही वॉज द मूवर. सर्व ज्या घटनाक्रम जो घडत गेला त्याचा मुख्य कर्ता हा राघोबा होता. आणि त्यामुळे राघोबाचे इनफॅक्ट ह्याच्या पुढे आणखीन एक पुस्तक पण कदाचित राघोबाच नावाखाली येईल, थोड्याशा वेगळ्या, कारण तो त्याच्या मृत्यूपर्यंत झगडत होता की मला पेशवा पद मिळवायचं आहे. त्यामुळे असं ते पुढे कालक्रम जातोय आणि रसिकांचा आणि वाचकांचा असा प्रतिसाद मिळतो. त्यांच्या अपेक्षा असतात की यांनी पुढचंही लिहावं म्हणून, आणि त्यामुळे ते पुढचं लिखाण त्या मोमेंटममध्ये होत जातं. आणि ग्रॅज्युअली कोविडच्या काळात स्पेशली माझी सर्जिकल काम आमच्या 60+ असल्यामुळे आम्हाला हॉस्पिटलने सांगा तुम्ही येऊ नका, फक्त इमर्जन्सी असेल काही असेल तरच आम्ही तुम्हाला बोलवू, नाही तर काही तुम्ही येऊच नका. त्यामुळे ती 2 वर्षात माझी 3 पुस्तकं लिहून झाली. राघोबा हा एकाच वेळेला शूरवीर पण आहे,
तेवढाच कारस्थानी पण आहे. आता काय आहे की प्रत्येक माणसाच्या दोन बाजू असतात ह्यात काही शंका नाही. पण राघोबा दादांनी अटक स्वारी केली आणि तिकडे त्याच्याबद्दल बरेच उलटसुलट खरंच ती सक्सेसफुल होती का? नाही, आता तुमच्याच आकलनाबद्दल बोलू आपण. हां, तर राघोबांनी जेव्हा 1758 साली जेव्हा तिकडे अटकपर्यंत मराठे गेले तेव्हा एक प्रकारे अब्दाली माघारी जात होता अफगाणिस्तानमध्ये, आणि जेव्हा तो इथे दिल्लीला लूट करत होता तेव्हा मराठी जाऊन त्याला त्यांची सैन्य तयार एकत्र झालं नव्हतं आणि परत गेला त्याच्या माघारी गेले. बरोबर सगळे मोगल होते, शीख होते, असं करत ते लाहोरपर्यंत गेले. तिथे जहान खान त्याला हरवलं, पुढे गेले. पण 1 महिना फक्त राघोबा दादा लाहोरला राहिले आणि पुढे मग सगळे मुलतान, अटक, पेशावर हे जे सैन्य गेलं, हे एकंदर मराठ्यांचा पंजाबमध्ये जर तुम्ही वावर बघितला किंवा राज्य बघितलं तर ते 18 महिन्यापेक्षा जास्त नाही. कदाचित इट वॉज, जसं ते इंग्रजीत सेकंड वर्ल्ड वॉरचा एक सिनेमा आहे ब्रिज टू फार, तसाच तो एक ब्रिज टू फार होता. कारण 1500 किलोमीटर दक्षिणेतून ह्या सैन्याला पुरवठा करणं, तो टेरिटरी होल्ड करणं, याची क्षमता आपल्यात होती का? ती एक संधी मिळाली म्हणून पुढे पुढे सरकत तिथपर्यंत आपण जाऊन आलो. आणि तिथून परत आल्यानंतर आपण त्या मोहिमेतून काय मिळवलं तर राघोबा मोठा कर्ज घेऊन इकडे परत आले आणि त्यामुळे पुढचा जो वाद झाला त्याच्यातून सदाशिवराव भाऊंचं उत्तरेत जाणं पानिपतच्या मोहिमेच्या वेळेला झालं. तेव्हा हे सगळं आपण बघताना शूरवीर होता म्हणजे ते एक सक्सेस पिरियड होता त्याचा एक. नानासाहेब पेशव्यांच्या अखत्यारीत जेव्हा जे त्यांनी काम केलं, अहमदाबाद जिंकलं, 1753 ते 55 उत्तरेची 3 वर्ष तिकडे बऱ्याच सामान गोळा केलं, दिल्लीवर राज्य केलं. 1757-58 मध्ये अटकपर्यंत स्वारी जाऊन आली. आणि ही जोपर्यंत नानासाहेब पेशवे त्यांच्या एक प्रकारे सपोर्ट करत होते तोपर्यंत राघोबांचं सक्सेस होतं. दुसरा महत्त्वाचा त्यांचा सक्सेसचा भाग म्हणजे प्रत्येक मोहिमेमध्ये त्यांना मल्हारराव होळकरांची जी सपोर्ट मिळाला तो महत्त्वाचा होता, तो फार महत्त्वाचा होता. आणि त्यांच्या प्रत्येक विजयामध्ये मल्हारराव होळकरांचा फार मोठा हात आहे. अगदी अटक स्वारी बघा तुम्ही, लाहोर स्वारी म्हणा, आणि जेव्हा मल्हारराव नव्हते त्याच्या पुढची स्वारी जे राघोबा दादा गेले ती म्हणजे गोहदची स्वारी. त्या गोहदच्या स्वारीचे काही दिवस अगोदर मल्हारराव होळकरांचा मृत्यू झाला आणि गोहदच्या स्वारीमध्ये पहिल्यांदा अपयश जे राघोबा दादांना फेस करावा लागला. म्हणजे हा मी तुम्हाला देतो, हा रॉ डेटा आहे, याच्यावर निष्कर्ष काढणं वेगळं. त्याच सुमारास तुम्हाला त्यांची ॲम्बिशन सुरू झाली होती की आपल्याला पेशवापद का मिळू नये, मी सगळ्यात सिनियर आहे या कुटुंबातला, मला का नाही दिलं. एक प्रथा होती पहिल्यापासून की वडिलांचा सगळ्यात मोठा मुलगा पुढचा राज्य सांभाळणार. आणि कदाचित ती फ्युडल सिस्टीम आपल्याकडे जी होती त्या फ्युडल सिस्टीम आणि ही कॉर्पोरेट सिस्टीम आहे ईस्ट इंडिया कंपनीची, याच्या विरुद्ध तो 2 वेगळ्या सिस्टीम्सचा लढा होता असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. त्यामुळे राघोबाचं इंडिव्हिज्युअल व्यक्तिमत्व असेस करण्यापेक्षा त्यावेळेची काय स्थिती होती सामाजिक राजकीय ह्याच्याबद्दल हे धरून तुम्हाला त्यांच्याबद्दल काय द्यायचं. त्यांच्या काही पर्सनल इडिओसिन्क्रेसीज होत्या, जशा की सुपरस्टिशन होतं, ज्योतिषावर खूप विश्वास होता, मुहूर्ताशिवाय काही करायचं नाही. त्याच्याबद्दल अनेक रेफरन्सेस आहेत. म्हणजे 1750च्या दशकापासून या पुस्तकापर्यंत रेफरन्सेस आहेत की पत्र आलेली उघडायला ते मुहूर्त लागायचा, युद्ध करण्यासाठी दिवस. आणि हे फक्त राघोबा दादा नाही, त्यावेळेला सर्वच करायचे. म्हणजे निजाम असो किंवा मराठी असो, मुहूर्ताशिवाय युद्ध होत नसे तेव्हा. हे जे त्यावेळेच्या सामाजिक गोष्टी होत्या त्या पण आपल्याला गृह. त्या इंग्रज म्हणायचे काय म्हणजे मुहूर्त बघून लढणं म्हणजे काय, आता अपॉर्च्युनिटी म्हणून लढणं महत्त्वाचं नाही का. त्यामुळे एक प्रकारे आपले जे फॉल्ट्स होते समाजामधले त्या फॉल्ट्सला सुद्धा आपण आपलं जो पुढे सक्सेस कमी कमी होत गेला त्या फॉल्ट्सना पण आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करायला पाहिजे. कारण मीमांसा जर आपण करणार असू तर. राघोबा दादा बरोबर आणखीन एक व्यक्तिमत्व आहे आनंदीबाईचं. आनंदीबाईंचं वय खूप लहान होतं राघोबा दादांची, दुसरी पत्नी त्यांची. आणि त्यांचं लग्न झालं 1755, पहिली पत्नी वारल्यानंतर लग्न झालं. 1755ला आनंदीबाईचं वय असेल 8 वर्ष मॅक्झिमम, कारण 9च्या आतच मुलींचं लग्न व्हायची, 9च्या पुढे लग्न व्हायचीच नाहीत. तर 8 वर्षी समजा त्यावेळेला ती असेल 1755ला. 1771 साली आणखीन 15 वर्ष पुढे गेली तर 23, 24, 25 वर्षाची ती असणार. आणि सुरुवातीला त्यांच्या घरातमध्ये गोपिकाबाई खूप पॉवरफुल पर्सनॅलिटी होत्या. नंतर माधवरावांच्या काळात रमाबाई होत्या, ज्या राजकारणात फारशा पार्वतीबाई होत्या, सदाशिवराव भाऊंच्या पत्नी होत्या, म्हणजे
ज्या आपल्या विधवा झाल्या हे मान्य करायला तयार नव्हत्या, त्या म्हणजे पॉवरफुल पर्सनॅलिटीज त्यावेळेला होत्या. पण एका विश्लेषणाने त्यावेळेला जे त्याच्याबद्दल विश्लेषण केलं आहे, तर जेम्स फोर्ब्स नावाचा एक इंग्रज वकील होता, ज्यांनी 1-1.5 वर्ष राघोबादादाबरोबर काढलं त्या काळामध्ये. आणि त्यांनी पेन पिक्चर लिहिलेत की राघोबा कसा होता, आनंदीबाई कशी होती. तो म्हटलं अतिशय करारी स्त्री होती, पण ती आपल्या नवऱ्याचं हित बघायची, त्याला सांगूनही बघायची की असं कर, असं करू नकोस. पण त्यांनी जर ऐकलं ती मग त्याचा जो इंटरेस्ट आहे ते सांभाळायची. असं तिच्याबद्दल इतरांचं ओपिनियन्स आहेत. आणि सरदेसाई पण तेच म्हणतात की ती बाय हरसेल्फ, दुसरा एखादा नवरा जर तिचा असता तर ती खूप शाईन झाली असती, पण शी हॅड टू कीप अप विथ व्हॉट एव्हर लिमिट्स शी हॅड, बिकॉज राघोबा असल्यामुळे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना, आणि ॲम्बिशन जर नवऱ्याला पेशवापद व्हायची आहे तर ती त्यांना सपोर्ट करणार. आणि मग त्यातनं ते धचा मा आता धचा मा प्रकार जो आहे ना, एक पत्र होतं, यात काही शंका नाही. असं पत्र गार्दींनी कोणाला लिहिलं होतं ते? गार्दींनी पत्र मागितलं, ते रघुनाथरावांच्याकडून लिहून घेतलं गेलं आणि ते गार्द्यांना दिलं गेलं की नारायणरावला धरावंय म्हणून. आता त्याच्यानंतर, कारण हे पत्र ग्रँड डफनी पण 1826 साली उल्लेख केला, आणि त्या साताराला बरेच वर्ष रेसिडेंट असल्यामुळे मराठी कागदपत्रांना बरीच बघायला मिळाली त्यावेळेला. हे पत्र होतं, यात काही शंका नाही. हे ग्रँड डफचा उल्लेख एक त्याचा रेफरन्स आहे. दुसरं, जेव्हा कोपरगावला आनंदीबाई शेवटच्या तिच्या वर्षात नजर कैदेत काइंड ऑफ होती तिच्या मुलांच्या बरोबर, तेव्हा तिने नाना फडणवीसांना एक पत्र लिहिलंय की धचा मा कुणी केला याची किमर्थ तुम्ही चौकशी नाही केली त्यावेळेला. अच्छा, म्हणजे आनंदीबाई स्वतःचा प्रमाद घ्यायला तयार नाहीये त्या पत्रात. त्या म्हणतात असं की तुम्ही ह्याची चौकशी का नाही केली, की ह्या पत्र कुणी लिहिले, कुणी धचा मा केला, असं ह्या स्पष्ट शब्दात त्यांनी उल्लेख केलाय. आणि नुसतं साप म्हणून जमीन बडवू नका, पुराव्याचं माप माझ्या पत्रात टाका, असं ती म्हणते तिकडे. आता हे सगळे ज्या नोंदी आहेत ना, या अस्सल समकालीन पत्रातल्या आहेत. म्हणजे नाना फडणवीसांची जी माणसं कोपरगावला होती, ती माणसं आनंदीबाई काय काय म्हणते ते लिहून नाना फडणवीसांना माहिती पोचवत असे. हो, मग मला प्रश्न असा पडला की काका मला वाचवायच्या ऐवजी काकाला वाचवायचंच नव्हतं असं होतं. कोण वाचवणार नाही. पत्र लिहिले राघोबा, प्लॉट होता, आणि प्लॉट जो असा डेव्हलप होत गेला. पहिल्यांदा तो सौम्य होता की राघोबाला पेशवा करायचा, नारायणरावला काढायचं. कारण त्याला मी सांगितलं तुम्हाला, प्लॉट कोणी रचला, तो ग्रामण्य प्रकारातून सुरू झाला. कारण प्रभूंचं जे स्टेटस होतं, सामाजिक स्टेटस, ग्रामण्य प्रकरण जे ऑर्डर नारायणरावांनी पास केली, त्याच्यामुळे ते क्षत्रिय नाहीत असं त्यांना प्रभूंच्या बद्दल. हां, तेव्हा सुरुवातीला सखाराम हरी गुप्ते, पराक्रमी सरदार सदाशिव रामचंद्र, जे रामचंद्र शेणवींचा मुलगा, किंवा हे 2 वकील आले नागपूरहून, काशी त्यांचं आडनाव होतं, हे दोघं होते. तर ही सगळी मंडळी त्यावेळेला दुखावली गेली, प्रभू मंडळी. कारण त्यावेळेला समाजात तुमचं कुठल्या वर्णामध्ये तुम्ही आहात याच्यामुळे बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या त्याच्यावर. आणि एका क्षणात जर तुम्हाला क्षत्रिय वर्णामधून बाहेर काढलं आणि तुम्हाला असे काही त्यांच्याकडून सह्या घेतल्या गेल्या की तुम्ही हे नियम फॉलो केले, तर तिथून सुरुवात त्यांच्याबद्दल झाली. राघोबा हा नॅचरल करॉलरी होता, ऑप्शन काय तर राघोबा. कारण दुसरं पुरुष राहिलेलंच नव्हतं त्यांच्या घरामध्ये पेशव्यांच्या, की दुसरा कोणी पेशवा होऊ शकेल. त्यामुळे जे नारायणरावशी डिस्ग्रंटल्ड होते ते नॅचरली राघोबाकडे ग्रॅव्हिटेट झाले, आणि ते जमीन सुपीक होती, त्यांना व्हायचंच होतं पेशवा पहिल्यापासून. त्यामुळे ते जेव्हा ग्रॅव्हिटेट झाले, आणि मग इतर काही दुखावलेले लोक त्यांना जॉईन व्हायला लागले, आणि नंतर जास्त जास्त उग्र लोक जॉईन व्हायला लागले. आणि हे फायनली एक्झिक्यूट कोण करणार की यांना काढायचं आणि यांना बसवायचं, तर शेवटी हे गार्दींच्यावर आलं. त्यामुळे एक जो सुरुवातीला, गार्दी म्हणजे ज्यांचं कामच आहे की पकडणं किंवा मारणं. नाही, गार्दी हे फ्रेंच शब्द गार्दे वरून आलेला आहे, म्हणून थोडं इतिहासात जायला पाहिजे. ते बेसिकली तोपची होते, आणि ते फ्रेंच ट्रेंड असल्यामुळे, आणि उत्तर हिंदुस्थानी मुसलमान हे जास्त लोक त्याच्यामध्ये असायचे. तर त्यांनी हे शास्त्र अवगत केलं होतं फ्रेंच जनरल बुसीकडून. कुठचं शास्त्र? तोफखान्याचं, तोफखाना, आर्टिलरी याच्याबद्दल. आणि इब्राहिम खान गार्दी जे पानिपतला गेले, आणि जेव्हा बुसीचा तोफखाना मराठ्यांनी पाहिला, नानासाहेब पेशवे, सदाशिवराव भाऊ, त्यांनी ठरवलं की आपल्याला पण असा तोफखाना करायला हवा. पण तो शॉर्ट नोटीसमध्ये हवा होता, ताबडतोब हवा होता, कारण निजामाच्याकडे सगळं फ्रेंच सैन्याला तोंड देणं भाग होतं. तेव्हा त्यांनी शॉर्टकट काय केला की मुझफ्फर खान गार्दी जो बुसीचा शिष्य होता त्याला आपल्याकडे नोकरीला ठेवलं. आता तो मुझफ्फर खान गांधी नंतर सदाशिवराव भाऊंचा खून करण्याचा प्रयत्न केला, मग त्याला मारून टाकलं. मग त्याच्या जागेवर त्याचा पुतण्या इब्राहिम खान गार्दी आला.
तर ते गार्दी आपलं सैन्य पण घेऊन यायचे, आपल्या तोफा पण घेऊन यायचे आणि जॉईन व्हायचे. तर हे हे गार्दी काम त्यांच्याकडे दिलं होतं गार्द्यांकडे. तर हे गार्दी जे होते ते असे ट्रस्टेड होते, पण शनिवारवाड्याच्या इमिजिएट गार्डमध्ये ते नसायचे. पण त्यांचे तनखा नेहमी तुंबलेला असायचा, म्हणजे सगळ्या मराठी शाळेचा तुंबलेला असायचा. पण त्यातल्या त्यात गार्दी जास्त पर्टिक्युलर होते की माझा पगार मला वेळेवर मिळाला पाहिजे. त्यामुळे मधून मधून ते गर्दी करायचे की आमचा पगार द्या, आमचा पगार द्या म्हणून. त्यामुळे त्या दिवशी अशाच की आमचा पगार द्या, पगार द्या झालं. आणि कुणकुण लागली की ही बातमी पसरतीये ह्या काठाची. आणि ही पहिल्यांदा रघुजीराजे आंग्रे आले होते पर्वतीला. ते नारायणरावांना भेटले, त्यांना म्हटलं काहीतरी गडबड होणार आहे आज वाड्यामध्ये. हरिपंत फडके म्हणले की त्यात जाऊ नका आज वाड्यामध्ये, तुम्ही इथेच 3ऱ्या प्रहरापर्यंत इथेच थांबा, पर्वतीला थांबा. तर त्यांच्याबरोबर एक त्यांचे शागिर्द होते, ते म्हणले काही नाही, उगीच आपले तात्या काळजी करतायत, आपण जाऊ. मग गेले. मग तिथून रास्त्यांच्या वाड्यात एक बखर आहे जी आत्ता रिसेंटली मला मिळाली आहे लंडनला. लंडनला मिळाली. हां, ती रॉयल एशियाटिकमध्ये होती, जी 200 वर्ष तिथेच होती. कारण चार्ल्स मॅलेटली लिहून घेतली 1793. वाचन झालं होतं की नव्हतं त्या बखर? अजूनपर्यंत नव्हतं झालं. आता पहिल्यांदाच ती मराठीत आणि त्याचा इंग्रजी अनुवाद या पुस्तकात घातलाय. त्याच्यामध्ये एकमेव असा उल्लेख आहे. एकच मिनिट. हे बघा किती महत्वाचं आहे सरांचं पुस्तक, की 200 वर्ष असलेली जुनी बखर म्हणजे तिथे वाचन न झालेली, त्याचे संदर्भ या पुस्तकामध्ये आहेत. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की एक वेगळा परिप्रेक्ष्य जर तुम्हाला हवा असेल ना, तर हे सगळं पुस्तक तुम्ही जरूर मिळवून वाचा. सॉरी. तर त्या बखरीमध्ये असं एकाच ठिकाणी असा उल्लेख आहे की जेवायला दुपारी नारायणराव रास्त्यांच्या वाड्यात गेले होते, कारण रास्ते मामा त्यांचे, आणि रास्तेवाडा शनिवारवाड्यापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. रास्तेवाड्यात जेवायला गेले. तिथे परत त्यांना सांगण्यात आलं काहीतरी दरबारात भाड्यामध्ये गडबड होणार आहे, तर तुम्ही इथेच थांबा. ते म्हणले नाही नाही, मी जातो परत. म्हणजे ते बखरीमध्ये अगदी वर्णन कसं दिलंय की ते मग निघाले. मग त्यावेळेला अपशकून झाले, डोक्याची पगडी पडली वाड्यात जाताना, मग ती उचलून तशीच घातली, तसेच पुढे गेले. आणि मग पुढचं सगळं जे प्रकरण त्याच्यानंतर झालं ते त्या दिवशी दुपारी झालं. त्याचं बखर कोणी लिहिली? ती बखर ओरिजिनली कोणी लिहिली? लेखक, बखरीचा लेखक फार रेअरली आपल्याला सापडतो. चिटणीसांची बखर वगैरे. हां, ते आता त्या बखरी आहेत, पण ह्या बऱ्याच बखरी असतात त्या कुणीतरी लिहून घेतलेल्या असतात की काय झालं आम्हाला असं धावतं वर्णन त्यात, आणि थोडे सब्जेक्टिव्ह असतात. त्यामुळे त्या पत्रांच्या पेक्षा त्याची व्हॅल्यू कमी असते. तर ह्या बखरीमध्ये चार्ल्स मॅलेट जो पुण्याला रेसिडेंट होता जवळजवळ 10 वर्ष, त्याला मराठ्यांचा इतिहास इंग्लंडला जाऊन गेल्यावर परत जाऊन लिहायचा होता. तर त्यांनी ह्या सगळ्या बखरी उतरवून घेतल्या, कॉपी करून घेतल्या. ती ही एक बखर. हां, त्याच्यात त्यांनी तारीख घातली की ह्या तारखेला 1793 साली ह्या कारकुनाने ही बखर कॉपी केली चार्ल्स मॅलेटसाठी. पानिपतची बखर तशीच आहे जी मी अनुवाद केली, ती पण तिकडेच मिळाली मला इंग्लंडला. तर ह्या बखरी तो घेऊन गेला. नंतर त्याला पुस्तक लिहिणं काही झालं नाही परत. हे अपशकून होत होते. हां, तर ते अपशकून होतं. त्याच्या पुढे तो खून वगैरे झाला. आणि तो खून झाल्यावर 3-4 लोकांना ह्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्यातले एक म्हणजे हरिपंत फडके, ज्यांना ह्याच्याबद्दल काही माहीत नव्हतं. ते त्यावेळेला कारकून होते पण प्रमुख सरदार पण होते. नाना फडणीस यांना ह्याच्याबद्दल काही माहीत नव्हतं. त्र्यंबकराव पेठे यांना त्याच्याबद्दल काही माहीत नव्हतं. नाना फडणीसांना माहीत नव्हतं. त्यामुळे ह्या 3 लोकांना ह्याच्याबद्दल माहीत नव्हतं. त्यामुळे एक प्रकारे गावामध्ये एकदम दरवाजे बंद करून घेतले, हल्लकल्लोळ झाला. भवानराव प्रतिनिधी त्यावेळेला पुढे आले आणि त्यांनी सगळीकडे चौक्या बसवल्या, गावातला गोंधळ थांबवला. आणि भवानराव राघोबांच्या बाजूने आहेत का नाही याच्याबद्दल एक थोडंसं ॲम्बिग्युटी होती. तर ते आज जाऊ शकले आणि भेटू शकले त्यांना. आणि त्यांनी बघितलं आतमध्ये काय सीन आहे सगळा, की नारायणराव मारला गेलेला आहे, यांना द्वाही फिरवलेली आहे, यांना मस्त नदीवर आणून बसवलं आहे राघोबा दादाला. काही काही बकरींना असाही उल्लेख आहे की राघोबा दादांनी थांबवायचा प्रयत्न केला गारद्यांना, मारू नका त्याला म्हणून. त्यांना 2 जखमा झाल्या तलवारीच्या. राघोबा कानाच्या मागे एक जखम झाली, हाताला एक जखम झाली. आता हा नवाच संशोधनाचा भाग आहे. नाही, हे आता हे मी सांगतोय तुम्हाला, हे एका पुस्तकात छापलेलं आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने छापलेलं आहे. पण ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे पब्लिकेशन्स फारसं कोणी रेफर करत नाही. केलेलं असलं तरी ते फार क्वचित आपल्याला. आता मग माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे की धरावे की मारावे हा जो काही बदल आहे तो बदल कुणी केला? तो अजूनही त्याच्याबद्दल संभ्रमच राहणार आहे. पण तुम्ही म्हणालात की आनंदीबाईंनी स्वतःच फडणवीसांना पत्र लिहून विचारलं की ह्याबद्दलचं तुम्ही शहानिशा करा. बरोबर आहे, पण आता त्यांनी शहानिशा करा असं म्हणल्या, ते स्वतःचा इनोसन्स दाखवण्यासाठी म्हटल्या का खरंच त्यांनी केलं होतं त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी म्हटल्या, हे मोटिव्ह माहीत नाही. म्हणजे पत्र आपण जेव्हा ओरिजिनल बघतो समकालीन, कुणी कुणाला लिहिलं, त्या लिहिणाऱ्याच्या मागे काय मोटिव्ह होता, त्याला त्याच्यातून काय फायदा मिळणार होता. त्यावेळेला आनंदीबाई कोपरगावहून बाहेर पडायच्या मार्गावर होती आणि शी वॉन्टेड टू गो टू आनंदवल्ली, नाशिक जवळ.
आणि हे सगळं बंदिवासात असल्यामुळे तिला चैन पडत नव्हतं. ती आपलं इनोसन्स सांगत होती, हा करेल. इनोसंट असेलही, कारण कुठल्याही ऑफिशियल पत्रामध्ये आनंदीबाईचं नाव नाही. आता हे आनंदीबाईंचं नाव नाही याची कारणं दोन असू शकतात. एक म्हणजे त्या खरंच इनोसंट आहेत, दुसरं म्हणजे बायकांचे नावं अशी घालण्याचं प्रघात त्यावेळेला नव्हता. आता सरदेसाईंनी एक 100-150 नावं छापली आहेत, जातीनिवाय त्यांचं डिव्हिजन पण केलं की हे या जातीचे किती होते, या जातीचे किती होते वगैरे. तुळाजी पवार जो होता, ज्यांनी तिकडे तो खिजमतगार होता आणि तो तिकडे त्यावेळेला हजर होता, त्याची पण जबानीमध्ये नावं आलेली आहेत की ह्या सगळ्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट या प्लॉटमध्ये होती. याच्या व्यतिरिक्त मला कोणी आहे का माहीत नाही. त्यात आनंदीबाई नाही आहे. आनंदीबाईचं नाव कुठेही. मग त्यात काही इतिहासकारांनी जे संदर्भ दिलेले आहेत की हे रिकाम टेकड्या लोकांचे उद्योग होते पुण्यातले. मी आज सकाळी मला कोणीतरी तो व्हिडिओ आज सकाळीच पहिल्यांदाच की धरावे की नाही, तो बऱ्याच काळ चर्चेत राहिलेला होता. तुमचं स्वतःचं ह्या सगळ्या दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे ग्रँड डफनी ते पत्र पाहिलेलं असेल किंवा ते त्याच्याबद्दल त्याला माहिती तरी असेल. दुसरं, आनंदीबाईने स्वतः हे पत्रात त्यांच्या लिहिलेलं आहे की धचा मा कुणी केला याची चौकशी का नाही केली. आता धरावेचा मारावे जर चेंज केला ह्याचा तुम्ही का नाही सर्च केला असं जर त्या म्हणतायत, म्हणजे तो कागदावरच कुठेतरी चेंज केलेला असणार. याचा अर्थ असा होतो की गार्दीने सांगितलं आम्हाला ऑर्डर द्या लेखी, नंतर आमची गळ्यात सगळं येईल की तुम्ही कशा याला पकडलं म्हणून, तर आम्हाला लिहून ऑर्डर द्या. आता ती ऑर्डर लिहिल्यानंतर त्याच्या धचा मा कुणी केला हा प्रश्न कायमच संभ्रमात राहणार. ओके. जे शहाणे लोक नंतर राज्यकारभारी झाले, ज्यांना बारभाईचं कारस्थान आपण म्हणतो, ते वेगळ्या कारस्थान म्हटलं की ते निगेटिव्ह टर्म्समध्ये जातो. सो हा काय काळ होता आणि ह्या काळामध्ये ते जे 12 लोक होते ते किती विद्वत्तापूर्व होते की ज्यांनी हे नंतर राज्यकारभार नीट हाताळला किंवा नाही हाताळला. आपल्याला काही गोष्टी, कारण शेवटी राघोबाचं तर काही गोष्टी बखरींवर अवलंबून राहायला लागतात, काही गोष्टी पत्रांवर अवलंबून राहायला लागतात. काही बखरींमध्ये राहिल्या की 10व्या दिवशी दशक्रियेच्या दिवशीच सखाराम बापू, नाना फडणवीस आणि त्र्यंबकराव पेठे यांनी ठरवलं की ह्याच्यात काहीतरी आपण केलं पाहिजे. पण जोपर्यंत सबळ पुरावा हातात येत नाही तोपर्यंत ते काहीच करू शकत नव्हतं. आणि ते जरी आतमधून त्यांना त्याच्याबद्दल वाईट वाटत होतं तरी राघोबादादांचं पेशवेपद एक्सेप्ट करण्याशिवाय त्यांना काही गत्यंतर नव्हतं. जेव्हा याच्याबद्दल पुरावा रामशास्त्री प्रभूंना सापडला आणि तेव्हा जे त्यांनी कन्फ्रंट केलं, 2 ठिकाणी 2 वेगळे रेफरन्स आहेत. रामशास्त्री दुसऱ्या दिवशीच त्यांना कन्फ्रंट केलं आणि काही ठिकाणी 1.5 महिने त्यांना कन्फ्रंट केलं. 1.5 महिने जास्त लॉजिकल वाटतं, कारण ते प्रूफ शोधणं काही इतकं सोपं नव्हतं. तर ते पत्र त्यांच्या हाती लागल्यामुळे त्यांनी जाऊन राघोबाला, आणि ते नॅचरली त्या लोकांनी सांगितलं की काय प्रायश्चित्त द्यायचं. तर त्यावेळी प्रायश्चित्त काय तुम्हाला सांगणार, आधी तुम्ही एका झोपडीमध्ये जाऊन त्याला आग लावा किंवा एक उकळलेला शिसं प्या, त्याच्यातून वाचलात तर देहांत प्रायश्चित्त आहे, असं त्याचं प्रायश्चित्त सांगितलं. आणि तो म्हटलं मी आता इथे अशौच आहे, मी नुसता अशौच, तेव्हा मी नमस्कार करणार नाही, कारण त्यावेळेची प्रथा होती की अशौच काळामध्ये म्हणजे जे दुखवटा असायचा त्यावेळेला नमस्कार करायचा नसतो कुणाकडे आपण गेलो समजा तर. त्यामुळे मी फक्त एक पळी पात्र घेऊन इकडे आलेलो आहे ह्या कपड्यामध्ये आणि मी नमस्कार पण करणार नाही, आणि मी माझ्या गावी चाललो आहे नोकरी सोडून, जोपर्यंत हे निघून गेले राजकोट आहे तोपर्यंत मी येणार नाही. परत त्यांना नंतर बोलवलं जेव्हा हे प्रकरण सुरू झालं तेव्हा. मग हे बारभाईचं मी विचारलं तुम्हाला. बारभाई म्हणजे हा जो वर्ड आहे बारभाई, हा काय त्यांनी आपल्याला स्वतःला दिलेला नाही. त्यातली आपल्याला 11 नावं सापडतात एका उल्लेखामध्ये की नाना फडणीस शनिवारवाड्यातून चालले होते, तेवढ्यात पार्वतीबाईंनी त्यांना बोलवलं की काहीतरी याच्याबद्दल करायला पाहिजे. मग त्या दिवशी रात्री त्यांच्या वाड्यामध्ये जो मागेच आहे शनिवारवाड्या, तिकडे एक मीटिंग झाली आणि त्यात कोण 11 लोक गोळा झाली याची यादी आहे. याच्या व्यतिरिक्त काही नाही. ह्याच्या व्यतिरिक्त 11 लोकांची यादी त्याच्यामध्ये दिलेली आहे की 11 लोक त्या 12 जणांनी मिळून राज्यकारभार पुढे चालवला वगैरे असं काही नाही. शेवटी काय एक एक त्यातले बाजूला पडत गेले, त्या महत्वाने कमी होत गेले. शेवटी राहिले कोण, सखाराम बापू आणि नाना फडणवीस. आणि त्याच्यामध्ये सखाराम बापू पुढे वडगावच्या युद्धाच्या वेळेला जेव्हा त्यांच्याकडे पत्र सापडली की तेच फितूर आहे, कारण थोडंसं राघोबादांकडे कल त्यांचा पहिल्यापासून होता, तेव्हा ते जेव्हा प्रूफच मिळालं तेव्हा त्यांनाही तुरुंगात टाकून शेवटी नाना फडणवीसच पुण्याला सर्वा झाले. नानांचं बेसिक इंटरेस्ट होता की हे जे पॉवर सेंटर आहे, नानासाहेब पेशव्यांच्याबद्दल त्यांना बेसिकली खूप एक प्रकारचं अप्रिहेन्शन आहे. नाही म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांना प्रेम होतं. ओके. नानासाहेबांनी माझ्यासाठी खूप केलं असं ते प्रत्येकाला म्हणतात. त्यामुळे त्यांचा वंश चालावा, त्यांचा मुलगा माधवराव, त्यांचा मुलगा नारायणराव, नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव,
यांचं राज्य पुढे चालावं ह्यासाठी त्यांचा अट्टहास. त्यामुळे दुसरे कोणी सरदार जर खूप जड व्हायला लागले तर आपलं हुकाराशिवाय कुठलीही गोष्ट होऊ नये यांच्याकडे त्यांचं पुढचं जे करिअर आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष होतं. हा सगळा खेळ त्यांचा सवाई माधवराव हयात होते तोपर्यंत चालला होता. म्हणून ते म्हणतात शर्थीने राज्य राखले. हे खरंच आहे, कारण त्यावेळेला 30 वर्ष त्याच्या पुढे जे मराठा राज्य टिकलं त्यातलं बहुतांश श्रेय त्यातलं म्हणा तुम्ही 2 लोकांना जातं. एक म्हणजे नाना फडणवीस आणि दुसरं महादजी शिंदे. कारण हे त्यावेळेला सगळ्यात तुकोजी होळकर, पटवर्धन बंधू जे दक्षिण महाराष्ट्रातले आहेत, तेव्हा हे सगळे जे 4-5 लोक होती यांच्यामुळे पुढची 30 वर्ष 1803 पर्यंत 1802 पर्यंत मराठा राज्य ॲक्च्युली अस्तित्वात राहू शकलं. एक आणखी राघोबाचा संदर्भ आहे म्हणून अहिल्यादेवीने जे बांगड्यांचा संदर्भ दिला जातो राघोबांच्या, तो तरी खरा आहे का? तो खरा आहे. तो काय संदर्भ आहे? जेव्हा गोहदेहून परत येत होते, गोहदेला अपयश मिळालं राघोबा, ते माझ्या माधवराव पुस्तकात डील केले. जेव्हा परत येत होते तेव्हा त्यांना वाटलं आपल्या हातात काहीच नाही, मी तोंड जाऊन माझ्या पुतण्याला काय तोंड दाखवू, काय घेऊन आलो मी परत, पराभव झाला, पैसे आणले नाहीत, काहीच मिळाले नाही, म्हणजे खंडणी पण त्याला मिळाली नाही पुरेशी जेवढी मागितली होती तेव्हा. मग तेवढ्यात मल्हारराव होळकरांचा मृत्यू झाला होता. तर ते म्हणले आता आपण हे खालसा करून टाकू आणि त्यांच्याकडून संपत्ती, म्हणून ते यायला लागले तिकडे. ज्या मल्हाररावांनी मदत केली त्यांचंच राज्य खालसा करायला निघाले. कारण मल्हाररावांचा मुलगा आधीच वारला होता आणि त्याचा जो मुलगा होता तो मल्हाररावांच्या नंतर 1 वर्षातच गेला. कारण त्यामुळे अहिल्यादेवी आणि तुकोजी होळकर जे दूरचे नातेवाईक होते ते काय त्यांना फॉर्मली अडॉप्ट केल्याचे कागद कुठे नाही आहेत. त्यामुळे हे त्यातले ॲडमिनिस्ट्रेशन अहिल्यादेवी बघायच्या आणि त्यातले जे मिलिटरी ऑपरेशन होते तुकोजी बघायचे. तर त्यावेळेला मग त्यांना हा जो उत्तर दिले तो त्यावेळेचा संदर्भ आहे. आणि मग राघोबांनी माघार घेतली की मी काही इंदोरला जाणार नाही. तुमच्या ह्या पुस्तकामध्ये कुठल्या प्रचलित धारणा आहेत की ज्याबद्दल महाराष्ट्रानं नव्याने विचार करावा, अशा काही गोष्टी त्यावेळेच्या आणि ह्या राघोबा पुस्तकामध्ये? म्हणजे मला ज्या प्रचलित धारणा आपल्या ज्या दहच्या माबद्दल पण बोलू, पण आणखी काही ऐतिहासिक संदर्भ असतील की जे नव्याने खरं तर पडताळून बघायला हवेत असं तुम्हाला वाटतं? नाही, आता कागदपत्र 4 कोटी इथे पुण्यालाच आहे, ज्याचं वाचनच नीट झालेलं नाही. वाचन होणं हे एक अजून फार गमतीचा भाग आहे. अवघड आहे. होणं झालं बाकी राहिलं, म्हणजे जरी तुम्ही इच्छुक असाल करायला तरी तिकडे शिरणं अवघड आहे. गंमतच आहे. म्हणजे मला ना फार बघा, महाराष्ट्र हा इतका कर्तृत्ववान आहे. म्हणजे तुम्ही मला अनेक वेळेला वेगळ्या माध्यमामध्ये राजकारणाव्यतिरिक्त इतिहासाचं आकलन करत असताना, समजून घेत असताना बघितलं. माझं असं ठाम मत आहे की आजच्या भारत हिंदुस्थान ह्या जडणघडणीमध्ये मराठ्यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. अटक कटक वगैरे तिथे देशातला पहिला टोल नाका मराठ्यांनी केलेला आहे आणि सूर्यमंदिराच्या उत्थानामध्ये मराठ्यांची महत्त्वाची भूमिका आहे. भरतनाट्यम असेल, मगाशी मुलाखत रेकॉर्ड करण्याच्या आधी सांबारबद्दल मी आणि सर बोललो, तंजाऊरबद्दल असेल, अटकेबद्दल तर सरांनीच आता रेफर. सो महाराष्ट्रातल्या प्रत्येक ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचे जेवढे म्हणून कागदपत्र तपशीलवार आपल्याला मिळवता येतील त्याचं आकलन करायला हवं. आणि सरांचं खास कौतुक की ते वेळात वेळ काढून ह्या गोष्टीचं महाराष्ट्रासमोर आकलन करून ते मांडण्याचा प्रयत्न करतायत. तर ती जी कागदपत्र पुण्यात पेशवे दप्तरातच पडलेली आहेत. पेशवे दप्तर 4 कोटी आहे. डेक्कन कॉलेजमध्ये पूर्ण मेणवली दप्तर आहे. नाना फडणवीसांचे सर्व पत्रव्यवहार हा मेणवली दप्तरात आहे. पण इझिली अप्रोचेबल अवेलेबल स्कॉलर्सना मिळत नाही. मला त्यापेक्षा लंडनहून कागदपत्र इझिली मिळतात जास्त, जी बखर तुम्ही आता ज्याचा अभ्यास केला. त्यामुळे हा एक जो किंवा जेम्स वेल्सची सगळी कागदपत्र आहेत ती येल विद्यापीठातून मला आणता आली. छान आहे. आणि त्यांनी म्हणजे मोकळ्या मनाने अगदी उदारपणे मला ती दिलेली आहेत. त्यामुळे हे जे आपल्याकडे थोडंसं गेटकीपर कस्टोडियन ते बहुधा हल्ली कुठल्या कॉन्ट्रोवर्सीत पडायचं नाही हाही भाव आहे. पण कुठली प्रचलित धारणा तुम्हाला वाटतं की ह्या पुस्तकामधनं नव्याने विचार करायला आपल्याला थोडासा उद्दीपित करेल? म्हणजे साधनं खूप अजून शोधण्यासारखी आहेत. मी तुम्हाला 2 उदाहरणं दे जिथे आपल्याला अजूनपर्यंत पुरेसा वाव मिळत नाही रिसर्च करायला. आत्ताची सगळे रिसर्च आपण केल्या जास्त करून ब्रिटिशांच्या काळात झालेला आहे. ही सगळी जी पुस्तकं छापलेली आहेत. नाही, मी ह्या पुस्तकाबद्दल बोलतो. ह्याच्यात असं काय वाचकांना ह्याच्या पुढे नवीन शोध लागण्यासाठी जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या सोर्सेसमध्ये जायला पाहिजे. प्रामुख्याने मेणवली दप्तर, राईट, कारण ते नाना फडणवीसांचं दप्तर आहे. त्याच्यात तुम्हाला जायला मिळालं. नवा काही प्रकाश पडेल असं तुम्हाला वाटतं? त्यात काहीतरी मिळू शकेल. आणि ह्या वाचकांना ह्या राघोबातनं असं काय तुम्हाला वाटतं की राघोबा दादा हा एक फार कॉम्प्लेक्स पर्सनॅलिटी होता. हे पहिली गोष्ट. म्हणजे तो नेहमी द्विधा परिस्थिती असायचा, मनस्थिती असायचा. खून करू का नको, धरू का नको, असं ते सारखं द्विधा मनस्थितीत असायचं. आणि
त्यामुळे त्याच्या शागिर्दांवर त्याचा जास्त विश्वास होता. दुसरा कोणीतरी ॲडवायझर जर आला तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ह्याच्याबद्दल थोडंसं म्हणजे हा कसा आहे माहीत नाही, हा कसा आहे माहीत. शागिर्द माझे मात्र विश्वासू आहेत. ही एक पर्सनॅलिटी ट्रेट आहे त्या की यातनं अभ्यास हां. राहा. तर शेवटचं जे कानात कोणी सांगेल ते डोक्यात राहतं असं एक त्यांची ट्रेट आहे की आपल्याला त्यांचे जर स्वभाव असेस करायचा असेल कोणी मॉडर्न अनालिटिकल तर त्या मॉडर्न अनालिटिकल पद्धतीने असं लक्षात येतं की हा किती शूर असला तरी याच्या मागे कोणीतरी एक त्याला माणूस पाहिजे जो त्याला सांगेल आता त्याला जा आणि त्याला मारून टाक, तर ही विल डू इट इफेक्टिव्हली. थँक्यू सर, थँक्यू. आपण थांबूया इथे. बघा त्यांच्या सैन्य दलाचा जो सेवेचा अनुभव आहे त्यात सातत्य ही फार महत्त्वाची भूमिका असते. आणि डॉक्टर साहेबांनी महाराष्ट्रात एवढी उत्तम उत्तम पुस्तकं सातत्यानं लिहिली आहेत. मी ह्या पुस्तकावर इतकं विश्लेषणात्मक मुलाखत करायचं कारण काय तुम्हाला मी सांगतो. एकतर महाराष्ट्राचं जे कंटेम्पररी पॉलिटिक्स आहे त्याच्यामध्ये बोलत असताना हे आत्ताच घडतं आहे असा आपला समज असतो. खोटा आहे तो समज. तो अगदी उत्तर पेशवाईपासनं ते छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड आणि त्याच्या आधीचा कालखंड, हे जे डाव आणि प्रतिडाव आहेत ना त्या प्रत्येक वेळेला हे डाव आणि प्रतिडाव असेच टाकले गेलेले आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये राजकारण हे स्थायी भाव आहे, सत्ताकारण. म्हणून तर मी डॉक्टर साहेबांच्या ह्या पुस्तकाचं मूल्य अधिक महाराष्ट्रातल्या वाचकांना प्रेक्षकांना जाणून देऊ इच्छितो की राघोबांनी त्यावेळेला जे काही केलं किंवा त्यांच्या निमित्ताने जे काही झालं त्याचं नीट आकलन तुम्हाला केलं ना तर आजचा महाराष्ट्र असा का आहे याचंही तुम्हाला आकलन होईल. अर्थात दोन्ही संदर्भ फार वेगवेगळे. जरूर पुस्तक घ्या, वाचा. वाचक संस्कृती वाढली पाहिजे. एकच पॉईंट करायचं की पूर्ण मराठ्यांच्या 175 वर्षाच्या इतिहासामध्ये एखाद्या राज्यकर्त्याचं खून होण्याचा हा एकमेव मोगलांच्याकडे सारखेच व्हायचे. त्यांना सवय झाली होती. अगदी बरोबर आहे. औरंगजेबाने त्याच्या आपल्या सगळ्या फोडायच्या, तुरुंगात टाकायचे आणि 4 दिवसांनी मारून टाकायचे. हा एकमेव आणि त्याचा मराठ्यांच्या मनावर आजपर्यंत इतका इम्पॅक्ट झालाय की अजूनही शनिवारवाड्याबद्दल तुम्ही ब्लॉग्स लोक वाचताना बघता की तो हॉन्टेड आहे, भुताटकी वगैरे भुताटकी आहे वगैरे, ते सगळं अजूनही त्याच्याबद्दल इतका प्रभाव आहे. मग रेड फोर्टमध्ये काय असेल, किती भुताटकी असतील. थँक्यू सर. थांबूया आपण इथे. बघा NDTVचा प्रयत्न काय आहे की मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी महाराष्ट्राची म्हणून जी स्वतःची ओळख आहे ती अधिक ठसठसीतपणे पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर मांडली पाहिजे. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.